तसेच आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे दानची व्यक्ती, हॅलो, पंचांना विनंती असेल आपलं झालं असेल तर लवकर या. इथं जरा पंचांची कमी भासते आपल्याला. युवा विनंती असेल लवकरात लवकर यायचं आपण. महेशजी लांबोरे साहेब, युवा सेना गोसाळा विभाग प्रमुख यांच्याही आमच्या मंडळाकडून 130 मान सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यांचा सत्कार आमच्या गावचे दुर्गाराम गोरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तसेच खरोखरच महेश लांबोरे साहेबांनी उत्कृष्ट चढाई, पकड आणि पब्लिक हिरो असे 3 चषक दिलेले आहेत. तसेच आमच्या गावचे युवा कार्यकर्ते जयंतजी वरक साहेब मुंबईवरून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचाही आमच्या मंडळाकडून याचा मान सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यांचा सत्कार गावचे दुर्गाराम गोरे साहेब यांच्या हस्ते होत आहे. चालू सामना संपल्यानंतर नसवाडी आणि कागदगोंडा दोन्ही संघांनी तयार व्हायचं आहे. तुम्हाला पहिला प्रकार आहे. यजमान संघ आपणास विनंती आहे की आपण वेळ करायचं नाहीये. तसेच पुढे आमच्या गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामाबाबू गोरे यांनाही आमच्या मंडळाकडून सत्कार करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. रामाबाबू गोरे तसेच महादेव बाबू लांबोरे यांचाही आमच्या मंडळाकडून सत्कार करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. महादेव बाबू लांबोरे तसेच वाघमारे मामा यांचाही आमच्या मंडळाकडून सत्कार करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच गोपाळ संघ आपल्यास विनंती असेल आपली प्रवेश फी जमा करायचं आहे. गोपाळ संघ महेश लांबोरे आपण आपली प्रवेश फी जमा करायची आहे. दिलेला निर्णय हा अंतिम असेल. पंचांची उपस्थित झालेली आहे. पंच आपले मंडळ आभारी आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करत आहे. त्यांचा सन्मान आमच्या गावचे अध्यक्ष बाबू गोरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तसेच आमच्या गावचे युवा खेळाडू दिनेश वरक यांचाही आमच्या मंडळाकडून 130 मान सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान आमच्या गावचे अध्यक्ष बाबू गोरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
तसेच आमच्या मसाडी संघाला कबड्डीचे किट देणारे देणगीदार वसंत गोरे साहेब यांनाही आमच्या मंडळाकडून यथोचित मान सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. वसंत गोरे खरोखरच वसंत गोरे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात आणि प्रत्येक केडीपीएल आरडीसीएल मध्ये ओनर पण होतात. तसेच म्हणून ओळखले जाणारे सुरेश हलक्या हाताने कैलासजी ढेबे साहेब असेल या ऋतिक असेल अभि भावेश वैभव सगळे तयारच आहेत. समोर टीम मात्र घाबरलेली असेल कारण हे सगळे बलाढ्य खेळाडू एकदम आज जोशात असताना दिसत आहेत. खूप छान वाजता झाला आणि शेवटच्या क्षणाला रेडर बाद झाला. तसेच त्यांच्या पटांगणात बाबू महादेव लांबोरे यांचाही करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करत आहे. बाबू महादेव लांबोरे बचाव केलेला आहे चांगल्या प्रकारे. पूर्ण चारही खेळाडूंना नाचवताना दिसतोय आणि चांगला खेळाडू मुंबई उद्योजक म्हणून ओळखले जाणारे कैलासजी ढेबे साहेब यांचाही यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. संदेश ढेबे सुद्धा आलेले आहेत आज मुंबईवरून कबड्डी खेळण्यासाठी. त्यांचा सत्कार आमच्या गावचे उपाध्यक्ष बाबू गोरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. रामा लक्ष्मण लांबोरे यांचाही तुम्हाला स्वतः वेळ दिला मान सन्मान करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. लवकरच सामना संपताच आपण आले वागीरपट्टी. वैभव तुला सुद्धा जायचं आहे, जा. कल्पेश हे राह लाईनमॅनला, कल्पेश लाईनमॅन राहा तिथे. वागीरपट्टी वैभवला सोडा, वैभव गोरेला सोडा. कबड्डी खेळा. महादेव शिंदेचे चिरंजीव गुड्डू याने माझ्याकडे संपर्क साधायचा आहे. छान असा डिफेन्स केलेला आहे टिटवी संघाकडून, खूप छान. अमोल बल्लाटे असा खेळाडू अमोल हा सुद्धा आहे, परंतु तशाच प्रकारे टिटवी हा संघ सुद्धा आहे. सामना पूर्ण बरोबर अंताना दिसला. आम्ही रे वसंत लाईनमॅन बाबू लांबोरे वागीरपट्टी यांचाही आमच्या मंडळाकडून सन्मान करण्यात येत आहे, त्यांनी स्वीकार केला आहे. पुन्हा चढाई करताना दिसतोय पालीकडचा एक खेळाडू जर्सी नंबर परिधान केलेला 8 आणि बोनस टाकण्याचा प्रयत्न केलाय. बोनस मारलेला आहे. टिटवी अजून मध्यांतर सुद्धा झालेला नाही, तर सामना बरोबरीत झालेला आहे. भावेश सुद्धा एकदम जोशात. तुषार तीच फक्त कमी दिसणार आहे मला वाटतं. तुषार सुद्धा केला तर काय चांगलं दिसेल मसाडी. तुषार तुला इकडे सर्व खेळाडू बोलत आहेत. संदीप गोरे सुद्धा खेळतोय, आता तुझीच कमी आहे फक्त. मी नाही खेळणार, माझी सगळी पाय हात दुखतात. पुन्हा एकदा आता अमोल मात्र आलेला आहे. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू अमोल. पाहूया कशा प्रकारे एक धनगर समाजातील नावाजलेला खेळाडू आयकॉन म्हणून त्याची ओळख. पाहूया कशा प्रकारे टिटवीच्या पटांगणात चढाई मारतोय. पूर्ण दोन्ही तिन्ही कोपरे आला दिसतोय तो म्हणजे अमोल.
सामना एकदम पूर्णपणे बरोबरीत, एकदम बरोबरीत. आता सुरेश आलेला आहे, खूप दिवसानंतर त्याची एंट्री झालेली आहे. सीधा पालीकरचं त्या संघासमोर. समोरचे खेळाडू भावेश, अजय तुम्ही बाजूला, इथे राहायचं काही नाही, तुम्ही तिकडे खेळण्याचं काम करा. खूप छान बोनसचा सुद्धा प्रयत्न होता, परंतु पंच खूप दक्ष असे पंच आहेत, सफल झालेला नाही. मध्यंतरा इकडे माझ्याकडे संपर्क साधला तुषार. फक्त 5 मिनिटं गेल, फक्त 5 मिनिटं अफलातून गेम दाखव, सगळे संघ हटून गेले पाहिजे. तुषार काय सुरेश 8 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सुरेश काय चपलाय नाही, चढाई करतोय, बोनस मारण्याचा प्रयत्न केला, परंतु लक्ष पंच आहेत. बोनस मारायचा म्हणजे दोन्ही पाय हवेत पाहिजे, एक पाय बोनस लाईनच्या पलीकडे तर दुसरा पाय हवेत पाहिजे, तरच तुम्हाला बोनसचा पॉइंट मिळेल. बोनस मारणे काही साधी गोष्ट नाही. परंतु इथे काय घडले, किती गरीब आहेत, किती गरीब आहेत. तुषारचा तुला खेळाडू मागे बोलतो, त्यांना काहीतरी अनुभव घे तुझा, इकडे राहू नकोस, त्यांना तिकडे काहीतरी खेळू नकोस, पण अनुभव तर घे. आज तू एवढी 7-8 वर्ष केलं तर त्यांना अनुभव तरी दे, त्यांना थोडं वर्कआउट किंवा थोडं. आम्ही तर नाही, आवीला झालेली आहे दुखापत, त्याच्यामुळे आवी खेळणार नाही. एकदा आलाय अजून सुद्धा बरोबरीतच आहे. 13 बरोबर पूर्ण 7-7 मध्ये हलवतोय. आता आलेला आहे तो म्हणजे 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू, चांगली अशी लात बोलली होती. पाहूया पॉइंट मारतोय का तुषार. जा ना जरा तिकडे, बाम लावतायत. फक्त 5 मिनिटं केली, फक्त 5 मिनिटं. तुफान केलं जा, तुफान. जसं की तुफान आलाय समुद्राला, सुनामी जशी येते असा सुनामी सारखा खेळून 5 मिनिटं खेळ आणि नंतर आवीला चान्स दे. फक्त 5 मिनिटं खेळून काय ट्रिपल एक का पालीकडचं संघाकडून ट्रिपल एक का काय या खेळाडूची चपलाई आहे बघा, पहा आणि पाहतच राहा. काय त्याच्याकडे स्किल आहे पूर्ण. झालेली नाही आणि आपल्याला असेच सामने पार पाडायचे, दुखापत न होता आपण खेळायचं आहे. आपल्याला जास्त रिस्क घेऊन खेळायचं नाही, तर आपला एक खेळ म्हणून खेळायचा आहे. पालीकडचा परंतु असा सुनील भेटणार नाही, कारण तोही एक आयकॉन खेळाडू आहे. भीतीच वाटली असेल खरंच तर आज तुषार खेळणार आहे. सगळा प्रेक्षक तुषारची डिफेन्स पाहणार आहे, काय त्याचा डिफेन्स असणार आहे. परंतु आवीची कुठेतरी कमी असेल, कारण तुषारला जर वरती कॉर्नरला आवी भेटला तर मात्र मग डिफेन्स कसा असेल त्यासाठी सगळ्यात काय ट्रिपल एक काय चपलाय नाही. बोनस काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु पंच असे आहेत, चाणाक्ष पंच आहेत. रेड मारतो, पूर्ण संघ हलवतोय, कोणालाच काय समजत नाही आणि मध्येच खेळाडूला टिपलाय. काय चपलाय नाही, टिपलाय खेळाडू. असा खेळ दाखवा खेळाडू, संयमाने केला. वाद घालून कोणताही खेळ होत नाही, तर तो प्रत्येक खेळ हा फक्त आणि फक्त संयमाने पूर्ण होतो. काय डिफेन्स सुद्धा केलाय, जबरदस्त बॅक कव्हर लावलेला आहे सुनील याने. काय खेळ खेळत होता ट्रिपल एकचा. आता मात्र खूप वेळानंतर लीड आलेली आहे ती टिटवी या संघाकडे. आणि टिटवी हा संघ असा आहे की त्याने एकदा लीड घेतली की तो संघ लीड मात्र सोडत नाही. परंतु पालीकडचं इकडे सुद्धा एक हुकमी एक्का म्हणजेच अमोल आहे. अमोल कधीही लीड ही प्रेक्षक, कारण बांबूवर राहू नका, बांबूला लाईट गेली तर प्रॉब्लेम होईल.
लाईनमॅन बाजूला बघा या म्हणून. काय चापलायने रेड मारतोय अमोल, परंतु तसाच काय संयमाने डिफेन्स ठेवलाय टिटवी या संघाने. असा संयम पाहिजे डिफेन्स मध्ये. वाह काय डिफेन्स करतोय टिटवी संघ. पुन्हा एकदा येतोय सुरेश. काय एक आधी केलायचा हा खेळाडू, परंतु शेवटची 5च मिनिटं राहिले. पारस सामना पाहता नाही तर बॉडी गरम कर, कारण आज खूप जुने जाते खेळाडू संदीप गोरे तुषार वरद हे सुद्धा खेळत, तर त्यांच्या आदर्शाने तुम्ही सुद्धा तसेच बॉडी गरम करून गेला. आणि नितेश भराड सुद्धा आहेत, परंतु आम्ही एक नामांत खेळाडू येतात, परंतु त्याला दुखापत झालेली आहे, त्याच्यामुळे तो खेळणार नाही. सामना पाहायला तर खरंच मजाच येणार आहे. सर्व ग्रामस्थ सुद्धा आहेत. काय चपलाईने बोनस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच तर सांगतीलच. काय 4 नंबर जर्सी पंजाब केलेला आणि मांडी टोकून की मारलाय पॉइंट. आणि तो पण सुनीलला. काय सुनील केलं होता. पुन्हा एकदा सामना बरोबर येत आहे. सामना पालीच्या पटांगणात सुरेश थर्ड रेड साठी सज्ज. पाहूया मारतोय का पॉइंट आणि जातोय का गडी घेऊन. काय कव्हर केलेला आहे, डिफेन्स काय केलेला आहे. नाही महेंद्र पंत खूप दक्ष आहेत. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं आहेत. त्याला पाली करत नाही. गाडी आपली सुसाट लावलेली आहे, लीड घेतलेली आहे. पुन्हा एकदा पाली करत, परंतु टिटवी सुद्धा काही कमी नाही. काय चपलाईने टिटवी संघ डिफेन्स ठेवतोय. एकदम संयमाचा डिफेन्स असेल तर टिटवी हा संघाचा आपल्या या पूर्ण असोसिएशनच्या संघामध्ये लाईनमॅन जे लाईनमॅन आहेत कल्पेश वगैरे लाईनमॅन आहेत. आता आलेला आहे तो सचिनला बबल्या याला पकड झाला नाही. पालिका जर टाइम आउट घेत आहे. लाईनमॅन पुन्हा येतोय अमोल. काय बघूया किती गुणांची चढाई करतोय अमोल. नाना जरा साईडला, उपाध्यक्ष तुम्ही सुद्धा साईडला, कारण मागे बसलेल्या मंडळीला दिसत आहे. नितेश सामना पाहायचा नाही. शेवटची 3च मिनिटं राहिले. नितेश तिकडे जा, तुझी बॉडी गरम कर. बाम लाव, बाम चाव. आलेला आहे महेंद्र. आला तसा त्यासाठी परत गेलेला आहे तो म्हणजे महेंद्र. काय अमोल गरम झाले. सामना संपला 3 मिनिटांचा. थर्ड रेड असणार आहे आणि थर्ड रेड साठी आलेला तो म्हणजे अमोल. आणि अमोल एकटा भेटणारा खेळाडू नाही. किती गुण येतोय तो म्हणजे किरण. एक संघाचा हुकमी खेळाडू तो म्हणजे किरण. या खेळाडूमुळे खूप संयम आहे. या पालिकेचा संघ सुद्धा संयमाने घेतोय का आणि काय पकड लावलं पालिकेच्या संघाने. शेवटच्या क्षणाला पालिकेने लीड घेतलेला आहे आणि इकडे आता मात्र 2च खेळाडू आहेत आणि सामना संपायला सुद्धा 2च मिनिटं राहिलेले आहेत आणि अमोल चाललाय. पावे आम्हाला पकड होते का. 2 गोल गमायचे तर महेंद्र तुला करावी लागेल आणि महेंद्र हे करू शकतो. यांनी खूप वेळा केलेला आहे. पाहूया 2च खेळाडू आहेत. महेंद्र मारतो का पकड आणि टिटवी संघाला पूर्णपणे या खेळाडूवर विश्वास असेल की हा मारू शकतो, परंतु महेंद्रला टिपलेला आहे. आता शेवटचा खेळाडू आहे. टाइम किती काय सुसाट चुकलेला आहे. 5 गुणाची भरघोस अशी लीड घेतलेली आहे आणि काय प्रभूने मारलेली आहे. बोनस दिलेले आहे आणि आई सुद्धा मारलेली नाही आणि इथे सुद्धा +2 पॉइंट आता लावले. ती म्हणजे टच. ती सुद्धा कॉर्नरला अमोलला आणि अमोलने मारले, परंतु काय पकड केले अमोलला. सगळे खेळाडू तुटून पडले अमोलवर. काय किरण करतो का. पाहूया किरण काय करतो का, परंतु त्याच्या समोर खूप बलाढ्य संपतोय आणि